बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ मिनल वसमतकर लिखित कथा योगायोग. सकाळचा मंद वारा वाहत होता. सावरी थंडी अंगाला झोंबत होती. श्रावण सर नुकतीच येऊन गेली होती. श्रावणातील सोमवार. जलेश्वर मंदिरातील घंटा वाजत होती. या शिवमंदिरात मोठी गर्दी असते. चहूबाजूने तळे आणि तळ्यात महादेवाचे भव्य मंदिर. मंदिरात जाताना छोट्या पुलावरून जावे लागत असे. मंदिरात डाव्या बाजूला औदुंबराचा एक मोठा वृक्ष आहे आणि उजव्या बाजूला मंदिराचा सभामंडप. सभामंडपात एक सुंदर स्फटिकाचा नंदी आहे. महादेवाची पिंडी खाली गाभाऱ्यात आहे. पिंड खूप मोठी आहे, परंतु श्रावण मासात संपूर्ण गाभारा पाण्याने भरलेला असतो. कारण मंदिराच्या खालून एक झरा आहे. प्रदक्षिणा घालताना तळ्याचे दृश्य तळे तुडुंब भरल्यानंतर फार सुंदर दिसते. या तळ्यात लाल, पांढरी आणि गुलाबी रंगाची कमळे आहेत. प्राची उजळू लागली होती. तिने आपली सोनेरी किरणे पृथ्वीवर उधळायला सुरुवात केली होती. रात्रीच्या अंधारानंतर पृथ्वी आता सोनेरी किरणे अंगावर घेण्यासाठी सज्ज झाली होती. जणू काही आपल्या प्रियकराच्या स्वागतासाठी नववधू सजून तयार झाली आहे. हिरवी साडी आणि त्याला लाल फुलाचे किनार असे ते मनोहर दृश्य होते. अशा रम्य सकाळी नेहमीप्रमाणे मालतीला जाग आली. तिने उठून पाहिले तो मधुकर अजून झोपेतच होता. तिने त्याला उठविले. मालती आणि मधुकराची या जलेश्वरावर अतिशय श्रद्धा होती. ती दोघे श्रावणातील प्रत्येक सोमवारी जलेश्वराला अभिषेक करीत असत. नित्याप्रमाणे मालती अभिषेकाला जाण्यासाठी तयार झाली. तिने निळ्या रंगाची पैठणी आणि त्यावर तशाच रंगाचा ब्लाऊज घातला होता. हातात पाटल्या, नाकात नथ, केसांचा अंबाडा, त्यावर जाईच्या फुलांचा गजरा. मालती आधीच सुंदर होती. सरळ नाक, गोरा वर्ण, नाजूक जीवनी आणि सडसडीत बांधा. मधुकर मालतीला म्हणाला, मालती, लग्नाला 5 वर्ष होऊन सुद्धा तू अजूनही पूर्वीप्रमाणे सुंदर दिसतेस. त्यावर मालती लाजली आणि पूजेच्या तयारीसाठी देवघरात आली. तिने चांदीच्या ताटात तेलाची वाटी ठेवली. उदबत्तीचा पुडा, चंदन, अष्टगंध, पंचपाळे, दूध, दही, शिवमुठीसाठी तांदूळ, निरांजन, वाती इत्यादी साहित्य घेऊन झाल्यावर तिने ताटावर रेशमी रुमाल झाकला. मधुकराची तयारी झाली किंवा नाही म्हणून ती पाहण्यासाठी बाहेर आली आणि मधुकराकडे 2 मिनिट बघत उभी राहिली. त्याने किरमिजी रंगाचे सोवळे नेसले होते. त्यावर गळ्यातील जानवे लॉकेट शोभून दिसत होते. त्याचा गोरा रंग, सरळ नाक, काळे कुरळे केस आणि व्यायामाने पिळदार बनलेले शरीर हे सारे मालतीच्या मनाला मोहिनी घालत होते. मधुकराने खाली वाकून गंध घेतले आणि ते कपाळाला लावले. अगं चालतेस ना, तो मालतीला म्हणाला. मालती भानावर आली आणि तिने चांदीचा तांब्या त्याच्या हातात दिला. ती त्याच्या मागून निघाली. ते दोघे मंदिरात आले तेव्हा सूर्य बराच वर आला होता. उन्हाची कोवळी किरण पाना फुलावर विखुरली होती आणि त्यामुळे पानावरील दवबिंदू मोत्यांसारखे चमकत होते. मालतीने सर्व साहित्य काढले. मधुकराने पाट आणावयास पुजाराला सांगितले. नंतर त्याने रुद्राभिषेक म्हणायला सुरुवात केली. मंदिराच्या गाभाऱ्यात अभिषेक मंत्राचा आवाज घुमू लागला. त्याने एक आवर्तन पूर्ण केलं. बेल वाहिला, आरती केली. समईच्या उजेडात महादेवाची पिंड कशी चमकत होती. पाहणाऱ्यालाही हेवा वाटावा अशी ही रूप संपन्न जोडी मंदिरातून बाहेर पडली. त्यांनी पुन्हा एकदा देवाला हात जोडले. जलेश्वर मंदिरासमोर दुसऱ्या बाजूला एक मोठा तंबू दिसत होता. तळ्यातील एका भागावर लोक नाव हाकीत होते. त्यातून पलीकडच्या तीरावरील लोक नावेत बसून जलेश्वराच्या दर्शनाला येत होते. आज श्रावणातील शेवटचा सोमवार असल्यामुळे खूप गर्दी होती. त्यात बरेच नवे चेहरे दिसत होते.
मधुकर आणि मालती नित्याप्रमाणे पूजेसाठी आले. मालतीने पूजेचे ताट खाली ठेवले. मालती, मी कमळाची फुले आणण्यासाठी जातो, तोपर्यंत तू पूजेची तयारी कर, तो म्हणाला. तो मंदिराबाहेर आला. तळे आज कमळाने फुलवून आले होते. जणू काही निसर्गाने आपली ओंजळच या तलावावर रिती केली होती. मधुकराने तळ्यातील 2-3 कमळे तोडली आणि तो परत फिरणार इतक्यात कमळाचा देठ त्याच्या पायात अडकला. त्यातून सुटण्यासाठी त्याने खूप धडपड केली. त्या धडपडीत तो तळ्यातील खोल पाण्यात गेला व पुढे कमळे नसल्या तळ्यातील पाण्यावर कसाबसा पोहू लागला. अंगावर पोहण्याचे कपडे नसल्यामुळे त्याला नीट पोहता येत नव्हते. त्यामुळे तो लवकरच थकला व गटांगळ्या खाऊ लागला. त्याने 1-2 वेळा गोची खाल्ली. तो वर आला. पुन्हा खोल पाण्यात गेला तो कायमचाच. तळ्याच्या काठावर काही लोकांनी उड्या मारल्या, पाण्यात बुड्याही मारल्या, पण मधुकर हाती लागला नाही. मधुकर शुद्धीवर आला तेव्हा एका पलंगावर होता. वर पंखा गरगरत होता आणि समोर एक अनोळखी माणूस उभा होता. मधुकराच्या लक्षात आले की हे आपले घर नाही. मालती कुठे आहे? त्याने शुद्धीवर येताच मालती, मालती अशा हाका मारल्या. इतक्यात तो माणूस पुढे आला आणि त्याने त्याला पाणी दिले. आपण कोण आहात? मधुकराने विचारले. साहेब, मी इथला नौकर आहे, तो माणूस नम्रपणे म्हणाला. पण मी आहे कुठे? मधुकर. तुम्ही आमच्या मालकाच्या तंबूत आहात. नोकर. कोण तुझा मालक? मधुकर म्हणाला. मला इथे का आणले? बोलाव तुझ्या मालकाला. नोकराने बेल दाबली. त्याबरोबर 45 ते 50 वर्ष वयाचा एक गृहस्थ आत आला. नोकर त्या गृहस्थाच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि बाहेर निघून गेला. त्या गृहस्थाच्या अंगावर पांढरा शर्ट, तंग पायजमा, शर्टला सोन्याची बटणे, डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा, हातात मोठं रिस्टवॉच, पायात कोल्हापुरी वाहना, डोक्याचे टक्कल आणि शरीराने स्थूल असे ते गृहस्थ समोरच्या खुर्चीवर बसले. त्यांच्या मागोमाग फराळाचे काही पदार्थ व चहाची केटली घेतलेला एक माणूस आला. कोण तुम्ही? मला जाऊ द्या. मधुकराने त्या गृहस्थाला विचारले. हे थोडं खा आणि चहा प्या, आपण नंतर बोलू, असं म्हणत त्याने ताट पुढे केलं. नाही, मला खायचं नाही. मधुकर म्हणाला. अहो, मी तुमच्या वडिलासारखा आहे, शिवाय मी काही तुम्हाला त्रासही देत नाही. घ्या म्हणतो ना. तो गृहस्थ म्हणाला. नाही म्हटलं ना, मला जाऊ द्या. मधुकर. तुम्हाला आता कुठेही जाता येणार नाही. गृहस्थ. म्हणजे हा अन्याय आहे. आधी खा, खा, नंतर बोलू. ठीक आहे. इकडे सायंकाळची वेळ झाली. मालती वाट पाहत मंदिराच्या मुख्य दरवाजात बसून होती. लोक येत होते, परत जात होते, पण मधुकराचा पत्ता नव्हता. मंदिरात सायंकाळची आरती झाली. लोक हळूहळू मंदिरातून जाऊ लागले. अंधार पडू लागला. बाई, पुजाऱ्याने तिला हाक मारली. त्या हाकेने मालती भानावर आली. कोण? तिने विचारले. मी इथला पुजारी आहे. तुम्हाला सकाळपासून इथं बसलेल्या पाहतो आहे. तुम्ही घरी जा. मालती उठली. तिने एकटीने पूजा केली. शिवमूठ आणि बिल्वपत्रे वाहिली आणि डोळे मिटले. हे शिवशंभो, माझा पती अजून कसा आला नाही. जिथे असेल तिथे सुखरूप असू दे, म्हणून तिने डोळे उघडले. समोरच पाषाणाची पिंड शांत होती. समईच्या उजेडात गाभारा उजळून निघाला होता. ती उठली आणि घराकडे निघाली. सुन्नपणे तिने घर उघडले. सकाळपासून तिच्या पोटात काहीच नव्हते. आज कडकडीत उपवास घडला.
तिने थोडा शिरा करून नैवेद्य दाखविला, थोडा गाईला चारला. हे शिवशंभो, माझं सौभाग्य अखंड असू दे, ती म्हणाली. दुसरा दिवस उजाडला. मालतीने सासू सासऱ्याला निरोप करून बोलावून घेतले. त्यांनीही खूप शोधले, परंतु मधुकरचा शोध लागला नाही. असे करता करता श्रावण संपला, भाद्रपद उजाडला. गौरी गणपतीची तयारी होऊ लागली. गणपती आणण्यासाठी बायका निघाल्या म्हणून मालतीनेही तयारी केली. ती इतर बायकामध्ये आली. बायका कुजबुजत होत्या. नवरा नाही तरी किती थाट. दुसरी, अगं म्हणूनच कुंकू पुसत नाही आणि मंगळसूत्रही काढीत नाही. ही चर्चा मालतीनं ऐकली आणि ती घराकडे परत फिरली. मालती, तू गौरी गणपती आणायला गेली होतीस ना? सासूने विचारलं. होय मालती. कोणी काही म्हणालं का? सासूने विचारलं. जाऊ दे पुरी, माझी पण श्रद्धा आहे. शिवशंभो माझ्या मधूला एक दिवस परत पाठवील. तू रडू नकोस. तुझं सौभाग्य तुला खचित एक दिवस परत मिळणार आहे. सासू म्हणाली. इकडे मधुकर एका बंगल्यात राहत होता. तो रोज विचार करायचा की आपण असे किती दिवस राहणार. आपल्यावर सतत पहारा आहे. आपण ना बाहेर जाऊ शकतो ना पत्र पाठवू शकतो. आपण इथून पळूनही जाऊ शकत नाही. आपल्याला इथं का ठेवलं आहे तेही समजत नाही. इतक्यात एक नौकर आत आला. साहेब, तो म्हणाला. काय रे, काय कटकट आहे? मधुकर म्हणाला. आमचे साहेब येत आहेत. नौकर. येऊ दे, मला काय करायचं आहे? मधुकर म्हणाला. इतक्यात ते गृहस्थ आत आले. ते म्हणाले, माझं नाव B.N. खुराना. मी एक सिनेमा डायरेक्टर व प्रोड्युसर आहे. माझा हिरो सिमंतिनी हा बोलपट अर्ध्यावर सोडून गेला. तो हुबेहूब तुमच्यासारखाच आहे. माझ्या बोलपटाचे कथानक नागलोकावर आहे. राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला इथं आणलं आहे. मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. तुम्ही फक्त माझ्या राहिलेल्या बोलपटाचे काम पूर्ण करा. नाही, हे कदापिही शक्य नाही. मधुकर. ठीक आहे, तर मग तुम्हाला इथून जाता येणार नाही. खुराना म्हणाले. माझ्या नोकरांचा पहारा तसाच राहील. पण तुम्ही मला घरी का कळवू देत नाहीत? मधुकर. कारण उघड आहे. तुमच्या घरचे लोक तुम्हाला न्यायला येतील आणि मग मला नाही म्हणता येणार नाही. ही अर्धवट लोकशाही आहे. खुराना म्हणाले. मी इथे किती दिवस राहायचे? मधुकर. ते तुमच्यावर अवलंबून आहे. खुराना. माझ्यावर ते कसे काय? मधुकर. तुम्ही मनावर घेतले तर 4-5 महिन्यात चित्रपट पूर्ण होईल, नाहीतर 1.5 ते 2 वर्ष लागतील. खुराना. पण माझे आई वडील पत्नी वाट पाहत असतील. त्यांना पत्र तरी पाठवू द्या. मधुकर. ते शक्य नाही. तुमच्या होकाराची वाट पाहतो. मी चालतो. खुराना. मधुकर चिडून म्हणाला. माझा होकार आहे. करा, कामाला सुरुवात करा. परंतु मला ना नाचता येतं ना गाता येतं. मी काय काम करणार? मधुकर. मलाही तुझ्याच एवढा एक मुलगा आहे. तो तिकडे अमेरिकेत राहतो. त्याने तिकडचीच बायको केली आहे. तो इकडे येतही नाही. मला तुझ्याकडे पाहूनच त्याची आठवण येत आहे. मी तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. फक्त एकच गोष्ट माझ्या मनाला खटकते. ती म्हणजे वर्तनावरून मला असे वाटते की तुझं घराणं अतिशय बाळबोध वळणाचं आहे.
म्हणून तुला किंवा तुझ्या घरच्या लोकांना तू तोंडाला रंग फासला आवडणार नाही, म्हणून मी घरी कळवू शकत नाही. बाळ, चल चल, आपण जेवायला जाऊ. उद्यापासून माझे लोक तुला घोड्यावर बसविणे, नौका चालवणे इत्यादी शिकवून तुला 1-1.5 महिन्यात कामाला तयार करतील आणि पुढे 2 महिन्यात चित्रपट पूर्ण होईल. खुराणा अत्यंत तळमळीने म्हणाला. इकडे मालती दररोज जलेश्वराला जात असे. सोमवारचा कडकडीत उपवास करीत असे. शिवलीलामृताचा 1 अध्याय वाचित असे. कपाळावर कुंकू लावून म्हणत असे, माझा पती निश्चित जिवंत आहे, माझं सौभाग्य अखंड राहू दे. तिची देवावरची श्रद्धा उडाली नव्हती. गावातील बायका व लोक तिला वेडी म्हणू लागले. तुमची सून विधवा आहे, ती वेडी आहे, पण तिला तुम्ही सारे स्पष्ट समजावून सांगा. तुम्ही नाही सांगितलं तर ती एक दिवस पूर्ण वेडी होईल. मालती तरुण आहे, सुस्वरूप आहे, त्यामुळं तिचा पुनर्विवाह करून टाका. असा अनाहूत सल्लाही काही जणांनी तिच्या घरच्यास देण्यास कमी केले नाही. ते मालतीने ऐकले तेव्हा ती म्हणाली, होय, मी पुनर्विवाह अवश्य करेन. पुढच्या जन्मी पुन्हा मधुकरचीच. जन्मोजन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना मी विनाकारण केलेली नाही. मी 7 पावले त्यांच्याबरोबर चालले आहे आणि केवळ हा उपचार आहे असे मी मानत नाही. भाद्रपद संपला, दसरा आला आणि दिवाळी आली. दिवस झपाट्याने जाऊ लागले, परंतु तिचे मन कशातच लागत नव्हते. इकडे मधुकर सर्व गोष्टीत तयार झाला होता. चित्रीकरण सुरू झालं. नागलोकावर तो चित्रपट होता. यमुनेत बुडालेला चित्रांगद राजपुत्र नागलोकात पाताळात पोहोचला होता. स्टुडिओमध्ये भव्य सेट उभारला होता. मधुकर सेटवर आला. त्याने आपली चित्रांगदाची भूमिका अत्यंत तन्मयतेने केली. काम उत्कृष्ट झालं. भूमिका अप्रतिम केली. B.N. खुराना खुश झाले. त्यांना अत्यंत तीव्रतेने वाटू लागले की मधुकराच्या घरी न कळवण्यात आपले काहीतरी चुकले आहे. योगायोगानेच केवळ तो आपल्याला मिळाला, पण त्याचे दुसरे मन म्हणे, आपण एक व्यवसायी माणूस याला घरी जाऊ देता कामा नये. त्यांना जाणवले की चित्रपटसृष्टीवर आज कितीतरी लोकांच्या उड्या आहेत आणि हा मधुकर बघा, आपण त्याच्या मागे लागलो आहोत. त्याच्या अंगात कला आहे, तरीही तो चित्रपटसृष्टीत येऊ इच्छित नाही. ते मनात म्हणाले, हे भगवान, मला क्षमा कर. त्याची तरुण पत्नी मला शाप देईल असेच माझे हे कृत्य आहे. दिवाळी आली तशी गेली. मालतीनं तोंड गोड केलं नाही. सोमवारचा कडकडीत उपवास सोडला नाही. ते नियमाने जलेश्वराला जात असे. एक दिवस शूटिंगसाठी खुराणाच्या कंपनीने सोमेश्वर या गावी तळ ठोकला. तिथे एक महादेवाचे मंदिर आहे. तिथे दर सोमवारी नाग निघतो. गावातील लोकांची समजूत अशी आहे की तो नाग म्हणजे प्रत्यक्ष सोमेश्वरच. त्यामुळे गावातील लोक त्या किंवा इतर कुठल्याही नागाला मारित नाहीत. काही लोक नाग हातात धरून त्याला खिळवतात. मंदिरात किंवा मंदिराच्या जवळपास जे नाग निघतात त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीची खूण असते. श्रावणातल्या सोमवारी जर नाग निघाले नाहीत तर देव निघाले नाहीत, देव निघाले नाहीत अशी ओरड सारे लोक करतात आणि नाग निघाल्याशिवाय लोक उपवास सोडित नाहीत. त्या नागांची शूटिंग घेण्यासाठी कंपनी तिथे आली होती. काही कागदी नागही तयार केले होते. सोमेश्वराचे भव्य मंदिर बाहेरचा सभामंडप आणि एक मोठी बारव, तिला खऱ्या खोट्याची बारव असे म्हणतात. लोकांची अशी समजूत आहे की खोटे बोलणारा माणूस विहिरीतील तीर्थावर जाऊ शकत नाही, त्याला नाग अडवतो. चित्रण असे होते की नागकन्या चित्रांगदावर मोहिनी घालत असतात व मुख्य नागराज त्याला कायमचे पाताळातच राहण्याची विनंती करतो. पण चित्रांगदाला त्याच्या तरुण पत्नीची सीमंतिनीची आठवण येते. त्या साध्वीची मी प्रतारणा करणार नाही असे तो म्हणतो. हे शंभो महादेवा, माझ्या घराण्याला
आणि माझ्या चारित्र्याला काळीमा लागेल असं कोणतंही कृत्य माझ्या हातून घडू देऊ नकोस. या रूपवान नाग कन्याचा मोह मला पडू देऊ नकोस. कंपनी तिथून निघण्याची तयारी करते, परंतु मधुकर खुराणाला म्हणतो, मला इथे राहण्याची इच्छा आहे, आपण एक दिवस थांबू. खुराणाही होकार देतात. मधुकराने नंतर सोमेश्वराला अभिषेक केला. बिल्वपत्रे व पांढरी फुले वाहिली आणि डोळे मिटून त्याने प्रार्थना केली. हे देवा, चित्रपटात का होईना पण आता शपथ घेतली आहे. मोहमयी चित्रपटसृष्टीत माझे आचरण शुद्ध ठेव. विवेकाने वागण्याची मला बुद्धी दे. माझे आई वडील आणि मालती वाट पाहत असतील. झाले आता थोडे दिवस राहिले आहेत. काही चुकले असेल तर मला क्षमा कर. त्याने डोळे उघडले. समईच्या उजेडात गाभारा उजळून निघाला होता. कितीतरी दिवसांनी आज त्याच्या मनाला शांती लाभली होती. इकडे संक्रांतीचा दिवस उजळला. सौभाग्यवती स्त्रियांचा हळदी कुंकवाचा सण. मालतीनेही सारी तयारी केली. तिच्या घरी बायका हळदी कुंकवाला येत होत्या. तिची सासू हळदी कुंकू देत होती. ती म्हणाली, मालती, बाहेर ये. नको सासूबाई, मी घरातच बरे आहे, मालती आतूनच म्हणाली. हळदी कुंकवाला आलेली एक स्त्री म्हणाली, काय हो, सुनेला असे किती दिवस ठेवणार? तुमचा मधू तिच्याबरोबर भांडून गेला की काय? दुसरी म्हणाली, अहो पण ती कुंकू लावते, सुवासिनींना हळदी कुंकू देते. मधू या जगात आहे काय? हे पहा, आमच्या घरात आम्ही कसेही वागू, तुम्हाला त्याची उठाठेव कशाला? माझा मधू निश्चितच एक दिवस परत येणार आहे. माझ्या सुनेने कुंकू लावावे किंवा न लावावे, मंगळसूत्र घालावे की न घालावे ठरवणारे तुम्ही कोण? तिच्या हातून तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचे नसेल तर नका येऊ. मालतीची सासू म्हणाली. मालती आतून हे सहारा ऐकीत होती. तिला गहिवरून आलं. ती मनोमन म्हणाली, देवा, माझं काय चुकलं? खरंच मधुकर जिवंत आहे काय? मी कुंकू पुसणार नाही. तरी पण दुसरं मन म्हणे की मधुकर जर जिवंत आहे तर 4 महिने झाले तो का येत नाही? संक्रांत होऊन गेली. पौष संपला. माघ उजाडला. महाशिवरात्र आली. पहाटेच्या किरणांबरोबर मालतीला जाग आली. तिने दारात सडा घातला. तुळशी पुढे व दारात रांगोळी काढली. डोक्यावरून न्हाली. देवाऱ्यात पूजेची तयारी करून तिने देवघरात दिवा लावला. आज तिने पाहिले, देवाऱ्यातील चांदीचा महादेव चमकत होता. तिने मनात ठरवले, आज महाशिवरात्रीचा दिवस कडकडीत उपवास करायचा आणि रात्री 12 वाजता बेल वाहायचा आणि ज्या शिवाच्या पूजेसाठी तळ्यात फुले आणण्यासाठी आपला पती गेला, त्या तळ्यात आपण स्वतःला समर्पित करायचे. किती दिवस वाट पाहायची? समाजाचा चेष्टेचा विषय व्हायचे. आणि खरे आहे, जर आपला पती असता तर इतके दिवस आला असता. आज 5-6 महिने होत आहेत. काही खबर नाही, कुणासाठी जगायचं? महादेवा, आता म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना सांभाळणारा तूच आहेस. मालती, सासूने हाक मारली. काय सासूबाई? मालती म्हणाली, चहा ठेवतेस ना? सासूबाई, चहा तयार आहे, आणते हं. तिने चहा आणला आणि विचारले, सासूबाई, मी दिवसभर मंदिरात पारायण करणार आहे, जाऊ काय? जा जा पोरी, सासू म्हणाली. सासूबाई, मामंजी नमस्कार करते. सौभाग्यवती हो बाळ, उठ उठ. आता माझी श्रद्धा उडाली या देवावरची. पण पोरी, जाते म्हणतेस तर जा जा,
जा बाळ, लवकर ये. सासरा म्हणाला, मी रात्री बेल वाहवा म्हणते. मालती म्हणाली, जा बाळ. सासरा म्हणाला. जलेश्वराचे मंदिर गर्दीने भरून गेले होते. आज महाशिवरात्र असल्यामुळे सतत अभिषेक चालू होता. श्रावणात पाण्यात असणारी शिवाची पिंड आज उघडी होती. समया लावल्यामुळे गाभारा उजळून निघाला होता. कुणीतरी चंदनी अगरबत्ती लावल्यामुळे मनाला प्रसन्न वाटत होते. मालती नेहमीप्रमाणे आली. तिने एका कोपऱ्यात आपल्या पारायणाची तयारी केली. पोतीला नमस्कार केला आणि ती म्हणाली, हे शिवशंभो, आज हे शेवटचे पारायण तुझ्या चरणी समर्पित करीत आहे. क्षमा कर, क्षमा कर. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी शिवा आरिभिथा. आदि अनादि पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता. हेरंबा ताता जगद्गुरु. पाहता पाहता मध्याह्न झाली तरी मालतीचे पारायण चालू होते. लोकांची वर्दळ ही चालूच होती. मध्याह्नीची आरती होऊनही बराच वेळ आला होता. 5 वाजायला आले होते. संध्या आपले तेज पृथ्वीवर टाकत होती आणि महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे सर्व मंदिरावर दीप प्रज्वलित केले होते. तळ्यात त्याचे प्रतिबिंब मोठे आकर्षक वाटत होते आणि याच वेळी तळ्यात दुसऱ्या टोकाला 3-4 कार येताना दिसत होत्या. संध्याकाळ झाली. मधू, सांग, तुला आधी घरी सोडू का मंदिरात? असे खुराणा म्हणाले. मला अगोदर मंदिरात जावायचे आहे, मधुकर म्हणाला. B.N. खुराणा दोघे पती पत्नी आले होते. खुराणाची पत्नी धार्मिक व श्रद्धाळू होती. तीही म्हणाली, आपण अगोदर मंदिरात जाऊया. फार दिवसांनी महादेवाचे दर्शन होत आहे. उपवासही कडकडीत घडत आहे. अगोदर दर्शनच घेऊ. खुराणा हे स्वतः कुठलाही उपवास करत नसत, परंतु त्यांनीही आज कडकडीत उपवास केला होता. ते म्हणाले, ज्या मंदिरातून मधू मी तुला आणले त्या मंदिरातच तुझी आणि तुझ्या पत्नीची भेट हो आणि अंशतः तरी शिवशंभो मला क्षमा करो. मधुकराने आपला शर्ट काढला. तळ्यात स्नान केले. बरोबर आणले सोळे नेसले. बेलाची पुडी व पांढरी चाफ्याची फुले घेतली. गळ्यात जानवे घातले व मंदिरात आला. लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहत होते. मधू मनात म्हणाला, माझी पत्नी या जगात आहे की नाही, आणि जर असेल तर ती यावेळी मंदिरातच हवी. मालतीने पारायण संपवले. ती मंदिरात खाली उतरली. तिने देवाला पाणी घातले, पंचामृत घातले, चंदन लावले, बिल्वपत्रे व फुले वाहिली. पेढ्याचा नैवेद्य दाखविला आणि तिने डोळे मिटले. तिच्या मिटलेल्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ती म्हणाली, हे देवा, मी कुठे चुकले? ही शेवटची पूजा घे आणि मला माझ्या पती चरणांजवळ ने. पुजारीही घाईवरून गेला. तोही मनात म्हणत होता, 5 वर्षांपासून पाहत होता तो. ही जोडी यावयाची, अभिषेक करायची किती श्रद्धा आहे या दोघांची, आणि या पोरीला देवानं असं का करावं? 5 महिन्यापासून पोर कशी खंगली आहे ही. खरोखरच या दुनियेत देव आहे की नाही? मालतीने डोळे उघडले. आरती केली. आरती देण्यासाठी ती मागे वळली. तिच्या हातातील निरंजन थरथरली. तिला घेरी येते की काय असे वाटून ती पडणार इतक्यात, मालती, मालती असे म्हणत मधुकराने तिला सावरले, परंतु ती मूर्छित झाली. खुराणा भांबावून गेले. खुराणा स्वतः मोठा व्यवसायी, परंतु आज त्यांनाही गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यात पाणी चमकले. मधुकराने मालतीला वर आणले. ती शुद्धीवर आली होती. त्या दोघांजवळ खूप गर्दी जमली होती. लोक मधुकरकडे चमत्कारिक नजरेने पाहत होते. हे खुराणांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी ताबडतोब गर्दीत जाहीर केले की सज्जन ग्रहस्थ हो, हा तुमचाच मधुकर आहे. अशा चमत्कारी नजरेने काय पाहता? मी एक सिनेमा डायरेक्टर आहे
आणि माझा हिरो अर्धे काम सोडून गेला व नेमका त्याच वेळी त्याच्यासारखा दिसणारा मधुकर मला सापडला. मी याला पकडून नेले आणि माझे चित्रपटाचे काम पूर्ण होताच आज त्याला येथे घेऊन आलोय. मी या साध्वीचा मात्र अपराधी आहे. मालतीला खरा प्रकार आज समजला. रात्रीचे 12 वाजले. दोघांनी आज जोडीने बेल वाहिला आणि मालती खुराणा दाम्पत्याला म्हणाली, काका, माझा प्रसाद मला मिळाला आहे. तुम्ही सर्वजण घरी चला. उद्या पारणे सोडून प्रसाद घेऊन जा. हाँ हाँ बेटा, जरूर. बेटी, हम तो रहने वाले ही है, असे खुराणा म्हणाले. सर्वजण घरी आले. सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला. दोघांच्या डोळ्यात अश्रू आले. रात्र बरीच चढली होती. मधुकर आणि मालती उत्कंठेने शयनघरात गेले. मालतीने दिवा मालविला. मालती. सकाळी पक्ष्यांची किलबिल कानावर आली आणि मालती जागी झाली. तिच्या मनावरची मरगळ पार उडून गेली होती. तिने पाहिले मधुकर पलंगावर शांत झोपला होता. तिने त्याच्या अंगावर शाल घातली व ती बाहेर येऊन कामाला लागली. सासूही उठून कामाला लागली होती. काल परवापर्यंत वृद्ध वाटणारी सासू आज सकाळीच उठून तुरु तुरु काम करीत होती. पाहता पाहता दुपार झाली. मधुकर मालतीने जलेश्वराला अभिषेक केला. पूर्णाचा नैवेद्य दाखविला आणि ब्राह्मणाची पंगत वाढणार इतक्यात खुराणा दाम्पत्याने मधुकर व मालतीला पाटावर बसावायला सांगितले. सौ खुराणांनी एका ताटात आहेर काढला. त्या म्हणाल्या, बस पोरी, कुंकू लावते. त्याने तिला कुंकू लावून एक सोन्याचं मंगळसूत्र, हिऱ्याचा हार, चांदीचा कुंकवाचा करंडा, जोडवे, सोन्याच्या बांगड्या, बिंदी, तोडे आणि बाजूबंद हे सर्व पाचू शालूवर ठेवून तिला कुंकू लावून दिले. खुराणाने मधुकरला सूट व सोहळे, पाचूची अंगठी, त्याच्या आईवडिलांसाठी काश्मीरी शाली, त्याच्या आईलाही 2 साड्या, 4 सोन्याच्या बांगड्या आणल्या होत्या. हे सर्व त्यांनी कुंकू लावून दिले. मालती म्हणाली, हे कशाकरता देत आहात? माझी एक फार मोठी ठेव मला परत दिलीत, यातच मला सर्व मिळालं. खुराणा म्हणाले, नाही बाळ, असे म्हणून आम्हाला लाजवू नकोस. आम्ही फार मोठे अपराधी आहोत. मधुकराच्या नावाने मुंबईला एक बंगला केला आहे आणि हा चेक 1 लाखाचा. या पैशातून तुम्ही येथे घर बांधा आणि सासू सासऱ्यासोबत राहा. हा चेक मी तुला दिला नाही. पोरी, माझ्या मुलीला देत आहे व तुझे सौभाग्य तुला देत आहोत. आम्हीही माणसे आहोत. मी कराराने एखाद्याशी बांधलो गेलो असलो तर त्याला एवढे पैसे दिले नसते. परंतु मधूने कधीच 1 पैसाही मागितला नाही व कुठला करारही केला नाही. करार केला एकच, मला लवकर घरी पाठवा. मला माहीत होते तुमच्यासारख्या बाळबोध घराण्यातील लोकांना सिनेमात काम करणं आवडलं नसतं, म्हणून मला मधू आमच्याजवळ आहे हे सांगता आलं नाही. एवढ्या वस्तू दिल्या म्हणजे तुमचे सर्वांचे ऋण फिटणार असे नाही, परंतु मी अंशतः प्रयत्न करीत आहे. मालती, इथून पुढे तू दिवाळीसाठी तुझ्या वडिलांकडे जाशीलच, परंतु माझ्याकडे यावयास विसरू नकोस. आणि तू आली नाहीस तर मला बाप म्हणून पाडव्याची ओवाळणी घालायला यावे लागेल. कारण आपल्याकडे मुलीने दिवाळीच्या पाडव्याला वडिलांना ओवाळायचे असते. आजपासून मी तुझा बाप आणि ही तुझी आई आहे. आज तुझी बोळवण करून तुला सासरी पाठवले आहे. आता सर्वजण जेवायला बसा. तुझा आणि तुझ्या सासू सासऱ्यांचा इतके दिवसांचा उपवास सोडा. आपण एका योगायोगाने जवळ आलो. ब्राह्मण जेवणासाठी खोळंबले आहेत. जा जा बाळ, त्यांना वाढ. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.